माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री स्कंद पुराण अभिवाचन करत आहे. भाग 25, अध्याय 97, अग्नितीर्थ सर्पतीर्थ महात्म्य. श्री मार्कंडेय मुनी म्हणाले, हे राजेंद्रा, अग्नितीर्थमध्ये प्रथम पक्षात स्नान केल्याने मानव शुद्ध होतो. या तीर्थावर येऊन अलंकाराने युक्त अशा कन्येचे दान करावे असे म्हणतात. सर्व तीर्थ म्हणून जवळच एक तीर्थ. सर्पाच्या अनेक जातींनी येथे राहून अतिशय घोर अशी तपश्चर्या पूर्वी केली, त्यामुळे या भूमीला महत्त्व प्राप्त झाले. म्हणून या तीर्थात स्नान करण्यास सर्प ह्या रुचिक यांच्यापासून कोणतेच भय राहत नाही. शिवाय नागकन्यांची कृपादृष्टी प्राप्त होते. अध्याय 98, श्री कपालतीर्थ महात्म्य. श्री मार्कंडेय म्हणाले, शंभू भगवान कपाली व कन्या हातात घेऊन जेव्हा संपूर्ण महिमंडळावर भ्रमण करीत होते, तेव्हा त्यांच्या बरोबर पिशाच्च, राक्षस, मुनी, भूते, डाकिनी, योगिनी याही होत्या. शंभूने वैभव रूप धारण करून त्रैलोक्याला अभय देऊन प्रेतासनावर स्थित होऊन अतिशय घोर अशी तपश्चर्या केली होती. त्यावेळी त्यांनी उपवास केला होता. त्यानंतर त्यांनी कन्या मुक्तीचे महत्त्वाचे कार्य केले. तेव्हापासून कान्येश्वर हे नाव त्यांना मिळाले. त्याचप्रमाणे वल्लकेश्वर हेही एक अन्य नाव या ठिकाणाला असेच प्राप्त झाले. अध्याय 99, जामद गण्य तीर्थ महात्म्य. श्री मार्कंडेय ऋषी म्हणाले, हे घनारीशा, मी आता तुला जेथे जनार्दनाला सिद्धी प्राप्त झाली तेथील माहिती सांगतो. जामद गण्य तीर्थ. जगद्गुरु वासुदेवाने एकदा लोहितासाठी मानव रूप धारण केले होते. ते कशासाठी ते आता ऐका. एक कार्तवीर्य नावाचा प्रसिद्ध असा हय्य अधिपती होऊन गेला. त्याचे बल अतिशय श्रेष्ठ असे होते. धैर्य, घोडे, हत्ती, घोडे, रथ इत्यादींनी सुसज्ज असे सैन्य त्यांच्याजवळ होते. तरी तो भाविक होता. व्रत वैकल्य तो भक्तीने करी. त्याची सेना अक्षय हिने होती. तो राहत असे एका मैष्मळपुरी भागात. एकदा तो मृगयेसाठी वनात गेला होता. जाता जाता तो तपस्वी जमदग्नी मुनींच्या आश्रमात जाऊन पोहोचला. त्यांचा पुत्र परशुराम म्हणजे परमेश्वराचा अवतार होय. ते उत्तम परमार्थ ज्ञानी होते. सहस्त्रार्जुन राजाला आलेले पाहताच जमदग्नीने त्याचा यथोचित सत्कार केला. भोजनास ठेवून घेतले. सैन्यास सर्वांना इच्छा भोजनाने तृप्त केलेले पाहून राजाला फार आश्चर्य वाटले. त्याने मुनींना विचारले, हे विप्र, आपण इतक्या थोड्या वेळात ही भोजनाची उत्तम व्यवस्था कशी काय करू शकता? आपणाजवळ कोणते गम्य शक्ती आहे का? जमदग्नी रेणुकेने राजाला विचारले. राजाला सांगितले, ही आमच्या कामधेनूची कृपा. राजा खूपच प्रसन्न झाला. त्याने काही धनाच्या बदल्यात मुनींकडे कामधेनूची मागणी केली, पण मुनी काही तिला राजाच्या स्वाधीन करण्यास तयार नव्हते. राजा कृतवीर्याने मग आपल्या सैन्याच्या बळावर जमदग्नीचा व त्यांच्या आश्रमाचा नाश करून कामधेनू प्राप्त केली. तो कामधेनूकडे निघून गेला. त्यानंतर काही वेळातच बाहेर गेलेला परशुराम परतला. त्याने या सर्व नाशाकडे पाहून आपल्या आईला विचारले. तेव्हा तिच्याकडून कळलेल्या घटनेने तो चिडला, क्रुद्ध झाला. त्याने आपल्या आईला आश्वासन दिले की त्या नाशकर्त्याने ज्या सेनाबळावर आपला नाश केला होता त्याच्यासारख्या क्षत्रियाचे बळ मी चिरडून टाकीन. या भूमीवर मी क्षत्रिय राहूच देणार नाही. 21 वेळा मी त्यांचा निष्पाप करीन, मगच माझ्या पित्याचे क्रियाकर्म करीन. असे म्हणून त्याने आपला परशु उचलला व तडक राजधानीकडे निघाला. महिष्मतीपुरीमध्ये जाऊन पोचल्यावर त्याने त्या सहस्रबाहूला आपल्या शौर्याने धरणीवर साप पाडून टाकले. त्याचा नाश केल्यानंतर संपूर्ण क्षत्रियांचा नाश करण्यासाठी तो 7 द्वीपे तसेच पृथ्वीवरील समुद्र, वने, जंगले, पर्वत असा सर्वत्र हिंडून क्षत्रिय शोधून त्यांचा निष्पाप तो करण्याच्या मार्गाला लागला. पूर्वेकडून निघून तो पश्चिमेकडे गेला, तसेच दक्षिणेकडे निघून सुरुवात करून तो उत्तरेकडील देशातही गेला. अशा प्रकारे सर्वत्र क्षत्रियांना ठार मारून त्याने सर्वत्र रुधिरमय प्रवेश करून टाकला. जणू त्याने रुधिरानेच पितृगुणाचे तर्पण केले. असे म्हणतात की पितरांनीच शेवटी त्यांना विनंती केली की हे विप्राता, तू शांत हो, तुझा क्रोध तू सोडून दे, अपराध्याला तू आता क्षमा कर. रुधिरा मिश्रित जलाचा प्रदेश या घटनेनंतर स्वयंतक पंचक या नावाने प्रसिद्ध झाला. परशुराम आपल्या पितरांना म्हणाला, हे रुधिरमय जल 5 तीर्थ बनावेत असा आमचा वर द्यावा. पितृगण तथास्तु म्हणून अदृश्य झाले. हे युधिष्ठिर,
यानंतर 5 तीर्थ पुण्यदायक म्हणले. नर्मदा व सागर यांचा संगम तीराती आहे, म्हणून तेथे स्नानाचे महत्त्व तेव्हापासून सुरू झाले. जामदग्न परशुरामाने तेथे देवाची स्थापना केली. तेथे देवगण, मुनी, सिद्धगण, चारणे सर्वजण जमदाग्नी विरपाक्षाची उपासना करीत असतात, असा समज आहे. तसेच येथे असलेल्या रेणुका देवीचे दर्शने भक्तिभावाने घेतात. सागराला अर्धे देताना, हे सर्व अमरांचे श्रेष्ठत्वाच्या स्वामी, तू सर्व रत्नांची खाण आहे. हे पार्वतमा, हे रत्न निघे, माझा अर्धे स्वीकार, माझा अर्धे स्वीकार. माझा नमस्कार आहे, तू ग्रहण कर. माझ्यावर कृपा करून माझ्या पापाचा नाश कर, अशी प्रार्थना करण्याची प्रथा आहे. अध्याय 100 रेवाखंड पुस्तक दानादी महात्म्य. श्रीसुत म्हणाले, हे विप्रगण, आपणाला मी जे जे सांगितले ते पूर्वी मार्कंड्याने युधिष्ठिराला सांगितले. बरीचशी तीर्थ व त्यांचे महात्म्य, त्याचे उपक्रम हे सर्व मी आपणापुढे मांडले. पुण्यमय नर्मदेचे चरित्र महात्म्य तर अतिपावन असे आहे. ते सांगणारे मृकुंड मुनींचे पुत्र श्री मार्कंडे अर्थात बुद्धिमान अर्थवेत्ता होते. त्यांनी स्वतः रेवा नदी पाहिली, तिच्यात स्नान केले, तिचे महात्म्य अनुभवले. नंतरच त्यांनी शिवप्रभूच्या कृपेने शिवदेवापासून उत्पन्न झालेल्या नर्मदेचे महात्म्य पाहिले. भगवान शर्वाने जिला मेकला हे नाव दिले, तिलाच शरण गेले. ही जरारहित आहे, अमर आहे, तसेच दैत्याचा नाश करणारी, पराशक्ती प्राप्त असलेली, संसारातील विघ्ने दूर करणारी, महान वैभवाने युक्त असे आहे. ही जणू भव जान्हवीच होय. हिची भक्ती करणारा अजरामर होतो. रेवा नदीच्या दोन्ही तीरांवर पावला गणिक 60 कोटी तीर्थ, तसेच नदीच्या दोन्ही तीरांवर हजारो तीर्थही आहे. प्रथम हिचे महात्म्य शिवाच्या तोंडून वर्णिले गेले. त्यांच्याकडून ऐकून वासुदेवाने ऋषींना हे कथन केले. त्याचप्रमाणे मृकुंडपुत्र मार्कंडे महर्षीने ते पद्मरूपाने पांडुपुत्र युधिष्ठिराला सांगितले. अर्थात त्यापूर्वी त्यांनी स्वतः तिची महती जवळून पाहिली, अनुभवली, नंतरच सांगितले. नर्मदा चरित्र हे परमपुण्य त्रैलोक्यात दुर्लभ असे आहे. जर रेवा नदीमध्ये स्नान करता अन्य हजारो सरितांमध्ये हे केले तरी फारसा लाभ होणार नाही, कारण मेघलेलच्या जलाचे श्रवण करणारा शाश्वत मुक्ती प्राप्त करीतो. हिच्या दर्शनाने इच्छित प्राप्त होते. मग ते दर्शन श्रद्धेने झाले असो वा अंधश्रद्धेने, कारण नर्मदा जल म्हणजेच ब्रह्म, तेच हरी, साक्षात हरहा, हेच कैवल्य आहे. म्हणूनच नर्मदेचे नामकीर्तन आजर केले. भर्गद्वारा उत्पन्न केली गेलेली नदी गौरवास पात्र. याच्या उत्तर तटावर निवास करा. दक्षिण तटावर निवासी मनुष्यास रुद्रलोकी वा वैष्णवलोकी स्नान प्राप्त होते. ज्या प्रदेशातून ही नर्मदा वाहते तो प्रदेश श्रेष्ठ आहे, कारण हिच्यामुळे नरकाचा क्षय, समुद्राचा, स्वर्गाचा आश्रय प्राप्त होतो. जे लोक हिचे जलप्राशन करतात त्यांना दुःखसे काही करावे लागत नाही. हिचे दर्शन, चरित्र, श्रवण, कीर्तन, श्रवण सर्व अतुल पवित्र असल्याने सर्व पापाचा ते नाश करते. पद, क्रम, घन, जटा, वल्ली, फल अशा वेदांच्या पठनाने प्राप्त होणाऱ्या 6 अंगाहुणे कितीतरी अधिकपटीने नर्मदेच्या दर्शनाने फल प्राप्त होते. म्हणूनच तिचे पूजन करणाऱ्यास, तिच्या काठी दान देणाऱ्यास महान पुण्य प्राप्त होते. ते इतरांकडून पूजले जाते. म्हणूनच सर्व देव ऋषी यांचे पूजन करण्याचे पुण्य हिच्या पूजनाने किंवा हिचे महत्त्व वाचल्याने प्राप्त होते. हे स्वर्ग देते, पुत्र देते, कीर्ती वाढवते, धर्मयुक्त आयुष्य देते, दुःख दूर करते, सिद्धी प्रयत्न करते. मी हे नर्मदा चरित्र जे सांगितले ते शिवमुखातून ऐकून वायुदेवाने सांगितले. आदिकालीन ते श्रीसूत यांनी ते वर्णन केले. या ठिकाणी श्री स्कंद पुराण समाप्त झाले. उद्यापासून आपण 18 पुराणातील दुसरे पुराण बघूया. हर हर महादेव शंभो, हर हर महादेव शंभो. तुम्हा सगळ्यांना मी मनपूर्वक नमस्कार करते. जर माझ्याकडून काही श्रीस्कंद पुराणात वाचनात चुका झाल्या असतील तर तुम्ही त्या मोठ्या मनाने मला क्षमा करा, मला क्षमा करा. हर हर महादेव शंभो, हर हर महादेव शंभो.